श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. दिनांक 12 मे 1974ला डाकोरनाथांचा जय जयकार करीत डाकोर सोडून जुनागड गिरनारच्या दिशेने यात्रेने प्रस्थान केले. डाकोर ते राजकोट या महामार्गावर पूर्वीचं संस्थान असलेले लिंबडी नावाचे एक शहर असून तिथे स्वामीनारायणाचे एक मंदिर आहे. तिथे सीता देवस्थान हे प्राचीन मंदिर आहे. तिथे नैवेद्य व महाप्रसाद झाला व तेथून यात्रा राजकोट मार्गे जुनागड येथे आली. जुनागड हे गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असून गुजरातचे महान संत नरसिंह मेहता यांची ही जन्मभूमी, कर्मभूमी. तिथे त्यांचं मंदिर आहे. सर्वांनी मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. गिरनार पर्वतावर दत्तस्थान आहे. तिथे जाण्यासाठी 11,000 पायऱ्या चढून जावे लागते. यात्रेतील फारच मोजक्या लोकांनी गिरनार पर्वत चढून दत्तात्रयाचे दर्शन घेतले. या गिरनार पर्वताला पूर्वी गिरीनागर आणि तत्पूर्वी रैवर्तक पर्वत म्हणून संबोधल्या जाई. आज त्यावर जैनांची अनेक मंदिरे आहेत. 12 तारखेला जुनागडला यात्रेचा मुक्काम झाला. दिनांक 13 मेला नित्योपासना व अल्पोपहार करून यात्रा जुनागड सोडून सौराष्ट्रातील प्राचीन व सुप्रसिद्ध असणाऱ्या सोरटी सोमनाथ मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली व दुपारी 4च्या दरम्यान तेथे पोहोचली. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रामध्ये सौराष्ट्री सोमनाथंच म्हणून पहिल्या क्रमांकावर असणारं हे भव्य असं ज्योतिर्लिंग. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. भारताचे गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीरपणामुळे हा जीर्णोद्धार होऊ शकला. येथे अत्यंत सुंदर असा सागरी किनारा आहे. सर्वांनीच समुद्र स्नान करून सोमनाथाचे दर्शन घेतले. या ज्योतिर्लिंगास लघुरुद्राचा अभिषेक करण्यात आला. भोजन व्यवस्था होईपर्यंत बहुतेक सर्व यात्रेकरू मंडळी प्रभास क्षेत्र, भालका व त्रिवेणी संगम पाहण्यासाठी गेली. प्रभास क्षेत्राचं दर्शन झालं. महाभारत युद्धाच्या 36 वर्षानंतर याच प्रभास क्षेत्रावर यादवी झाली होती. सर्व यदुवंशीय या क्षेत्रावर स्नानास आले असता त्यात 2 गट पडले व ते 2 गट एकमेकांविरुद्ध लढून त्यात सर्वच यादवांचा विनाश जेथे झाला तेच हे प्रभास क्षेत्र. भगवान श्रीकृष्ण भालका क्षेत्रावर एकटेच अश्वत्थ म्हणजेच पिंपळाच्या वृक्षाखाली उजव्या गुडघ्यावर डावा पाय ठेवून बसले असता एका जरा नावाच्या व्याधाचा बाण त्यांच्या पायाच्या अंगठ्याला तळव्याकडून लागला. तो व्याध जवळ येऊन पाहतो तो साक्षात भगवान श्रीकृष्ण. आपल्याकडून अजाणतेपणे घडलेल्या या कृत्याची त्याने भगवंताला क्षमा मागितली. भगवंतांनी त्याला क्षमा केली व म्हणाले, अरे तू मागच्या जन्माचा वाली आहेस. मागील राम अवतारांमध्ये काही कारणवश माझ्याकडून तुझा असाच वध झाला होता. याची त्याला आठवण करून दिली. तिथे भगवंताला बाण लागला म्हणून या पुण्यभूमीला बाणतीर्थ हे नाव पडलं. तिथे अंगठ्याला बाण लागलेल्या त्याच अवस्थेतील भगवान श्रीकृष्णांची मूर्ती असून समोर क्षमायाचना करणाऱ्या व्याधाचीही मूर्ती आहे. श्री भगवान तेथून हिरण्य नदीच्या त्रिवेणी संगमावर आले व तेथे आपला देह सोडून निजधामास गेले म्हणून या स्थानाला देहोत्सर्ग असेही म्हणतात. भगवंताच्या पायाचे ठसे असणारं हे त्रिवेणी संगमावरील देहोत्सर्ग तीर्थ. प्रभू निजधामास गेल्याचे पाहून बलराम अतिशय उदास झाले आणि एका वटवृक्षाखाली बसून योगसमाधी लावून बलरामही निजधामास गेले. देहोत्सर्ग तीर्थ आणि बलरामाच्या निर्याण स्थळाचं दर्शन घेऊन मंडळी परत सोमनाथला आली. तिथे नैवेद्य आरती होऊन महाप्रसाद झाला. तेथे यात्रेचा मुक्काम झाला. रात्री प्रभाकरराव बोराखडीकर यांचे कीर्तन झाले. श्री महाराज कीर्तनाला उपस्थित होते. असो साधक हो, भक्तांना परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसोबत घडलेली श्री बद्रीनारायण यात्रा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.